माऊली माऊली माऊली. आज या ठिकाणी आपण संत श्रेष्ठ सोपान काका पायदिंडी सोहळा हा आपला आज आपण या ठिकाणी जाणार आहे. आपण या ठिकाणी जात असताना आपल्याला एक वारकरी आनंदामध्ये नाचत असताना आनंदाचा सोहळा हा पायदिंडी सोहळ्यामध्ये आपण पाहू शकता. या ठिकाणी एक गवळणीच्या तालावरती नाचत असताना या ठिकाणी आपण पाहू शकता. आणि ठेका धरला आहे त्यांनी. एक मोठमोठ्याने टाळ मृदुंग वाजवत नाचतात आणि सुंदर असा एक वारकरी पंढरीची चालतो पायी वारकरी पंढरीसाठी चालत असताना सुंदर आणि वातावरण या ठिकाणी सर्व वारकरी अत्यंत खुश आहेत आणि या खुशीचा सोहळा म्हणता येईल. या ठिकाणी जर पाहिलं तर एक चालताना वारकरी या खुशीच्या सोहळ्यामध्ये या ठिकाणी आणि प्रत्येक वारकऱ्याला सांभाळून घेतो आणि असा सोहळा हा फक्त आपल्याला ज्या ठिकाणी बघायला भेटतो ते एक माऊली संत श्रेष्ठ सोपान काका माऊली यांच्या पायदिंडी सोहळ्यामध्येच आपल्याला जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पायदिंडी सोहळ्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं. हे प्रत्येक वारकरी इथले जात पात धर्म मानला जात नाही. हाच जो सोहळा यालाच म्हणतात पंढरीची वारी. जे जातीच्या पलीकडे जाऊन एकमेकाला साथ देतात, जातीच्या भिंती पाडून एकमेकाला साथ देतात. भले तुमचे ख्रिश्चन असो मुस्लिम असो कोणीही याच्यामध्ये सर्व एक साथ एक समान मानले जातात. हाच तो हजारो वर्षापासून चाललेला हा जो सोहळा. या सोहळ्यामध्ये संत श्रेष्ठ सोपान काका हे माऊलींचे धाकटे बंधू आपण त्यांच्या पादुकांचे दर्शन घेऊ शकता. हा सुंदर असा सजवलेला रथ, त्या रथात जात असताना रथाचे दर्शन जे वारकरी घेत असतात. प्रत्येक दिंडी ही रथामागे चालत असते, काही रथाच्या पुढे चालत असतात आणि एका पाठोपाठ एक वारकरी आपल्या भजनामध्ये दंग गात मृदंगाच्या तालामध्ये टाळ वाजवत एक पाऊल पंढरीच्या ठिकाणी पंढरीच्या कडे जातात आणि एकमेकाला सांभाळून घेण्याचा एवढे हजारो करोडो वारकरी असतानाही एकमेकाला एक जाती समान मानणारे माऊली हा शब्द म्हणणारे माऊलीच्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे. कितीही तुम्हाला मी मागच्या याच्यातही सांगितलं व्हिडिओमध्ये का कितीही रागीट स्वभावाचा माणूस असला फक्त माऊली म्हणलं तर शांत असतो. या ठिकाणी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या या चॅनलला जो बाळूपूर चॅनल आहे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आपल्याला काही अडचणी असतील त्या आपण कमेंटमध्ये सांगू शकता आणि मी तुम्हाला त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला मी उत्तर देईन. आणि या सोहळ्यामध्ये लाईक करा, कमेंट आणि लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब करा. एवढे हजारो करोड हे संत श्रेष्ठ ज्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला जी संतांची भूमी मानली जाते त्याच ठिकाणी ज्या आपण जे व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे असेच व्हिडिओ टाकण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब केले तर मी असेच भरपूर अशा प्रमाणामध्ये व्हिडिओ टाकण्यात मला आनंद येईल या ठिकाणी. आणि या आनंद असण्यासाठी तुम्ही मला खरोखर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला या गोष्टीची अत्यंत आपण म्हणतो ना सबस्क्राईब लाईक आणि खरोखर गरज असले हे कसे बाबा आता हे बाबा या ओढतात, टाळ वाजवतात, या ठिकाणी नाचायला लावतात. या ठिकाणी बघा एकमेकाला. आज तुम्ही पाहत असताना याच्यामध्ये कोण आहे का, कोण कोणत्या जातीचा, कोण कोणाच्या जातीचा. हे जे बाबा आहेत ना हे जे आहे ना कर्नाटक बॉर्डरचे आणि हे जे आहेत ह्या पश्चिम महाराष्ट्रामधले आहेत आणि हे कर्नाटक बॉर्डरचे. म्हणजे किती लांबचा फरक आहे या ठिकाणी जर पाहिलं तर आपण पाहू शकतो. याच्यात 400 ते 500 किलोमीटरचे अंतर असून आणि या ठिकाणी जे आपल्याला आहे ना योगश्री नाचते. ही योगश्री ती कोण कुठच्या गावची हे कुणालाच माहिती नाही.
मला सुद्धा माहिती नाही योगेश्वरी कुठच्या गाव ते कुठं योगेश्वरी गाव आपल्या कमेंटमध्ये सांगावं. आपला जर व्हिडिओ तिने पाहणार तर त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगावं. प्रत्येक वेगवेगळ्या गावचे वारकरी असतात, प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळ्या ठिकाणचे वारकरी असतात, जे आपल्याला एकमेकाला साथ चालत असतात. आणि माऊलींच्या पायदिंडीमध्ये माऊलींच्या या ठिकाणी ते पायदिंडीमध्ये चालत असतात, नाचत असतात. त्या ठिकाणी जर पाहिलं तर ते सुंदर असा हा वारीचा आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तुम्ही पाहू शकता ह्या वारीमध्ये किती सुंदर प्रमाणामध्ये प्रत्येक वारकरी आणि महिला वारकरी किती सुंदर प्रमाणामध्ये नाचत असतात, गात असतात. त्या ठिकाणी किती सुंदर त्यांचा किती आनंद येतो. त्या ठिकाणी जर पाहिलं त्या ठिकाणी त्यांना किती आनंद येतो. पाहणं किती आनंदामध्ये नाचत असतात. ही जी योगेश्वरी बघा किती सुंदर नाचते, गोल फिरते. आणि या ठिकाणी विठ्ठलाची खास भक्त म्हणलं तरी आणि ही मानली जातात या योगेश्वरी. या ठिकाणी जर पाहिलं तर आज आपण प्रत्येक शब्द ना शब्द हा तुमच्या प्रेम ज्या पोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येक शब्द तुमच्या ज्या श्री संत श्रेष्ठ सोपान काका आणि त्यांचे जे माऊलींचे घरचे बंधू आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आज या ठिकाणी जर पाहिलं तर आपण अकलूज पुढे गेल्यानंतर अकलूज पुढे निघाल्याच्या नंतर त्यांची भेट होणाऱ्या भेटीचा सोहळा सुद्धा तुम्हाला आहे ना मी दाखवणार आहे. भेटीचा सोहळा पण आणि भेटीच्या सोहळ्याचाही आपण आनंद घेऊ शकता. जर पाहिलं तर भेटीच्या सोहळ्याचा आता सुंदर तुम्ही आनंद घेऊ शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि ते पाहू शकता की ते सुंदर प्रमाणामध्ये नाचत असतात. हे लोक एवढे सुंदर म्हणजे आज जर पाहिलं तर तुम्ही एवढे सुंदर अशा प्रमाणामध्ये नाचत गात वाजत असतात. हे या ठिकाणी पाहिलं तर बघा आता नाचवण्याचा प्रयत्न करत असतात, जर पाहिलं तर नाचवण्याचा प्रयत्न करतात ही माऊली. या माऊलींना नाचवण्याचा प्रयत्न करतात. आज जर पाहिलं तर अशा प्रमाणामध्ये आपण आज या ठिकाणी सुंदर असा जो आपण हे पाहिजे तर फुगडी पण खेळतात. आता हे फुगडी खेळतात. अरे बापरे फुगडी पडली, अरे 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 पडली कुठं पडली. आता काय पडल्याच्या नंतर सगळे वारकरी असतात. अरे बापरे बघा किती किती उड्या आणतात. प्रत्येक वारकरी उड्या हाणत असतो. उड्या हाणल्यानंतर तुम्हाला किती आनंद येत असतो. कारण उड्या हाणल्यानंतर आज जे जवानी असते त्या जवानीची उड्या आता बघा हे फुगडी घालणार, आता हे पण फुगडी घालणार आहे बघा लगेच फुगडी. कारण एकमेकाला हे फुगडी त्यांना त्यांचा आनंद राहिलाच नाही ना. आनंदाचा पारावारा त्यांचा एवढं अजून बघा हे फुगडी टुक आली तर हे फुगडीचा एक आनंद आहे. या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येकजण प्रत्येकाच्या याचा आनंद घेत असतो. वारकरी एक मागे एक चालत असतात आणि वारकरी चालत असताना एकमेकाला साथ देत असतात, एकमेका संगे चालत असतात. आपल्या ज्या माऊलींच्या एक टाळ मृदुंगाच्या नादामध्ये किती चाललेत हे सुद्धा समजत नाही, किती दिवस झालेत हे सुद्धा समजत नाही. ज्यावेळेस आपली पंढरीची वारी करतो ना तर आपल्याला आहे ना एक विशेष सांगतो, आजचा वार कोणता आहे, तुम्हाला आजचा वार कोणता आहे हे सुद्धा माहिती पडत नाही. कारण आहे ना दिवस किती झालेत, आजचा वाटतं तर कालच दिवस 2च दिवस झालेत, पण ते 10 दिवस झाले तरी 2च दिवस झालेत, 1च दिवस झाला असं वाटतं. कारण या वारीचा आहे ना एक आनंदच वेगळा आहे. हा आनंदच वेगळा असल्यानंतर आहे ना या वारीमध्ये आहे ना किती सुंदर प्रमाणामध्ये बघा इथे डान्स करतात, नाचतात, दिसतात आणि हे आनंद वेगळा आहे. समजत नाही तुम्हाला किती दिवस झाले. कारण या ठिकाणी आहे ना आज आपण जो रथ थांबलेला आहे या ठिकाणी आपण दर्शन घेऊ शकता. आणि आज आपल्याला पुणे जिल्हा सोडायचा आहे. आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये पदार्पण करणारे पुणे जिल्ह्याचे जे आत्तापर्यंत पुणे जिल्ह्याचे जे पोलीस लोक असतील ते इथून त्यांचा पुणे जिल्ह्याचा पुणे जिल्ह्याच्या हद्दीसंख्ये जी नीरा या ज्या नीरा जी आपल्याला जी नदी आहे त्या नदीच्या याच्यावरती जी लागते आपली या ठिकाणी तिथून आपल्याला सोलापूर जिल्हा लागतो आणि पुणे जिल्हा तिथून संपतो. मग पाहू शकता हा जो आपण जो नगारा म्हणतो नगारा आता पुणे जिल्ह्याच्या जवळजवळ बॉर्डरवरती आलेला आहे. या ठिकाणी आज जे संत श्रेष्ठ माऊली त्यांचे धाकटे बंधू सोपान काका जे अकलूजमध्ये
आज पदार्पण करणारे, ज्यांचे प्रस्थान आपल्याला लासूरने या ठिकाणावरून जे प्रस्थान झालं त्या ठिकाणावरून आज ते आपल्याला जे पुणे जिल्ह्यावरून सोलापूर जिल्ह्यात प्रस्थान होते. हे जो सोलापूर जिल्ह्याची बॉर्डर असल्यानंतर हे जे दुसरा जो रोड आला ना, समजा रोड जर जॉईंट होत असेल ना, तर जेवढे वारकरी असतात ना, हे दुसऱ्या जो रस्ता असतो ना, जो मायभूमीच्या पायाकडून पुढे चालत असतात. कारण हा रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याला हा रस्ता संपणारा दुसऱ्या रस्त्याला जॉईंट होतो. टी पॉईंट बघा किती आनंदामध्ये कॅमेऱ्यापाशी असतात हे जे पोद्दार आपण पाहू शकता. आता हे जे सर्व वारकरी महिला वारकरी आपल्या दुसरा रस्ता त्यांचं दर्शन घेऊन नवीन रस्त्याला जे लागलेले जॉईन झाला ते कारण मायभूमीच्या पाया पडूनच प्रत्येक वारकरी ज्या वेळेस आहे ना आपल्याला त्या दिंडीमध्ये जो येतो ना वारकरी, त्याला आहे ना मायभूच्या पाया पडूनच आपल्याला गोल करूनच दर्शन घेऊनच दिंडीमध्ये आपल्याला एंट्री करावं लागते. हा संतांनी घातलेला मग श्री संतांनी श्रेष्ठ जे माऊलींनी जे आदरपूर्वक जो हे दिलेलं आहे का प्रत्येकाला आदरपूर्वक सन्मान द्या, हाच सन्मान जो हा प्रत्येक वर्षानुवर्ष चालत आलेला सन्मान आहे. या सन्मानाचा जो आत्तापर्यंत कित्येक वर्ष कित्येक पिढ्या गेलेल्या आहेत, कित्येक म्हणजे आज जवळजवळ 800-900 वर्षाची ही परंपरा आहे. तर ह्या परंपरा अजूनही टिकून ठेवलेले जे संत मंडळी युवा खास करून युवांना जे सांगणं आहे माझ्याकडूनच, युवांनी अजून जास्त प्रमाणामध्ये आपल्या दिंडीमध्ये सहभागी व्हावा. म्हणजे आपल्याला जीवनाचा अर्थ समजतो आणि जीवन म्हणजे काय याचा अर्थ समजतो. या ठिकाणी आज हे जे सर्व पोलीस लोक तुम्हाला दिसतात ना, हे सोलापूरचे पोलीस लोक काय आलेले आहेत आपल्याला ह्या जरगत न्यायला. आता त्यांचा सत्कार चालू या ठिकाणी पाहिलं तर बघा, हे जे पुणे जिल्ह्याचे जे आहे ना त्याचे पुणे जिल्ह्याचे, आता हे इथून रिटर्न जाणार आणि त्याच्या बाजूला आहे सोलापूर जिल्हा. जे सर्व दोन्ही पोलीस लोक एकत्र आहेत आणि हे जे आपल्याला या पोलीस लोकांच्या ताब्यात रथ देणार, म्हणजे त्यांच्या ताब्यात रथ देणार आणि त्यांना नारळ घेऊन त्यांचा सत्कार केला. हे जे आपले अध्यक्ष विश्वस्त मंडळाचे श्री संत सोपान काका यांचे त्यांचा पुणे जिल्ह्याच्या पोलीस सत्कार करून पोलीस यांची जी आपली रथ आपल्या ताब्यात घेणार. आता त्यांचाही दुसरं म्हणजे जे सोलापूर जिल्ह्यावाले यांचाही सत्कार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष करत आहे. म्हणजे प्रत्येकाचा सत्कार करून आता त्यांना घेऊन ते आता पुढे आपल्या ताब्यात घेऊन आता रथ पुढे घेऊन जाणार. कारण आता पुणे जिल्ह्याची हद्द संपते आणि सोलापूर जिल्ह्याची हद्द चालू होते. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण पाहू शकता हे सर्व जे पाहतात ना ते सर्व सोलापूर जिल्ह्याचे एक पोलीस लोक आहेत आणि हे आता पुढे रथ आपल्याला याच्यापर्यंत पंढरपूरपर्यंत हे घेऊन जाणार. या ठिकाणी पाहिलं तर कारण आता प्रत्येक जिल्ह्याची हद्द संपल्यानंतर आता हे जे दुसरे होते आता ते आपल्या पुणे जिल्ह्या या ठिकाणी त्याच्या ठिकाणावर निघून जाणार. आज जर पाहिलं तर आपण जी नदी दिसते तुम्हाला, ही जी बॉर्डर दिसते आहे नदीवरून नदी क्रॉस झाली या अलीकडे पुणे जिल्हा या ठिकाणावरून पुणे जिल्ह्याची हद्द चालू होती. इथं चप्पल काढून एंट्री करतात. हा एक सर्वात महत्त्वाचा म्हणजे जो संतांनी घालून दिलेला एक हे तो इथे चप्पल काढूनच एंट्री करणार. या ठिकाणी जर पाहिलं तर पाहू शकता बघा, चप्पल हातात घेतल्या सगळ्यांनी, चप्पल काढूनच आपल्याला पुढे एंट्री करावं लागणार. तर बघा कुणाच्या पाया तुम्हाला चपला सर्वांनी हातात घेतल्यात आणि आपले हे सर्व विश्वस्त मंडळ सर्व मंडळी जे आहेत ते आपले निघालेले आहेत. कारण या ठिकाणी पाहिलं तर आपण पाहू शकतो की ते सुंदर प्रमाणामध्ये सजवलेला रथ सुंदर असा जो नीरा नदीच्या जो ब्रिजवरती आलेला आहे या ठिकाणी आणि ब्रिजवरती ज्या नदीने सुद्धा सन्मानाची वागणूक नदीने एक सन्मान देऊन येणार. नदी आपल्या रथाला ज्या श्री संत सोपान काकाचा रथ क्रॉस करून एक सन्मानाची एक हसत खेळत एक नदी सुद्धा एक आपल्याला जी देव रूपामध्येच आहे तीच नदी आता आपला रथ क्रॉस करून पुढे नेणार. प्रत्येक वारकरी आता हा प्रत्येक रथामागचे वारकरी सर्व वारकरी एकमेकाची साथ देत निघालेले आहेत आणि एकमेकापाठोपाठ चाललेले आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण बघू शकता
हात करताना जे महाराज लोक हात करत असतात, पुढे चालत असतात, हात करत असतात, पुढे चालत असतात, एकमेकाला साथ देत असतात. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण पाहू शकता. आता काहींनी पाठीमागे चप्पल हातात घेतात. त्या ठिकाणी जर पाहिलं तर पाठीमागे चप्पल आहे ना हातात घेत असतात. आपण पहा हे पोलीस लोक जे आहेत ना हे सर्व पुणे जिल्ह्याचे. आता हे पुणे जिल्ह्याचे पोलीस लोक रिटर्न चाललेले आहेत. पुणे जिल्हा आपल्या पुणे जिल्हा या ठिकाणी आणि आज पुणे जिल्हा या ठिकाणी जे पोलीस लोक जाणार आणि आपण जर पाहिलं तर संत श्रेष्ठ सोपान काका यांचे जे दिंडीचं जे सोलापूर या ठिकाणी ना पदार्पण होऊन या पोलीस लोकांकडून स्वागत करण्यात आलं. या ठिकाणी जर पाहिलं तर आणि सर्व वारकरी एकत्र येऊन आता सोलापूर जिल्ह्यामध्ये एंट्री झालेली आहे सर्व वारकऱ्यांची. आणि थोडा वेळासाठी विश्रांती घेणार आहेत ते ज्या अकलूजच्या अलीकडे थोड्या वेळासाठी विश्रांती घेत असतात सर्व वारकरी मंडळी. आजही या ठिकाणी जे अकलूज या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे आजही मुक्कामाला आहे. आणि ह्या दोन्ही पालख्या मुक्कामाला असतात ज्या अकलूज या ठिकाणी. आणि भरपूर प्रमाणामध्ये ज्या भाविकांची गर्दी असते, वारकऱ्यांची गर्दी असते या ठिकाणी जर पाहिलं तर. आज जो आपण पाहू शकता सुंदर प्रमाणामध्ये जर रात्र होत आलेली जवळजवळ 7-7:30 वाजलेले तरी वारकरी चालत असतात. कारण अकलूजमध्ये येताना आहे ना कमीत कमी आहे ना आपल्या ज्या संत श्रेष्ठ सोपान काका पायदिंडी सोहळ्याची जी रथ आणि वडवी रथ असतो ना त्यांची पालखी असते ना रथ तो त्याला 8-8:30 वाजतात नेहमी. कारण थोडा लांबचा टप्पा आहे त्याच्यामुळं थोडा टाईम लागतो या ठिकाणी. टाईम लागत असल्यामुळं थोडासा रात्र होते. आणि आज ज्या ठिकाणी आम्ही मुक्कामाला आहे त्या ठिकाणी 3 दिंडे आहेत. टोटल 500-600 लोक आहेत. आणि एवढ्यांचा दिंडीचा सोहळा हा एक जण करत असतो. आणि तिथे आज मुक्कामाला आहे अकलूज या ठिकाणी. आम्ही जर पाहिलं तर आज रथ किती तुम्हाला सुंदर रात्रीच्या दिवस लायटिंग आहे ना तर लायटिंगमध्ये आपण आहे ना रथाचे सुंदर असं आहे ना रूप आणि दृश्य पाहू शकता या ठिकाणी जर पाहिलं तर. आपण पहा सर्व वारकरी एकमेकाला साथ देऊन पुढे चाललेले आहेत. आता एक असं आहे का प्रत्येक दिंड्या आपल्या पुढे निघून जातात. कारण प्रत्येकाचा मुक्काम वेगवेगळ्या ठिकाणी असतो म्हणून त्या पुढे निघून जातात. आणि भरपूर प्रमाणामध्ये कारण 2 जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि मग काका यांच्याची आहे ना अकलूज या ठिकाणी मुक्कामी आहे. त्याच्यामुळं वारकऱ्यांची आहे ना करोडोनी म्हटलं तरी वारकरी हजारोनी नाही करोडोनी लाखोनी नाही एवढे वारकरी आले अकलूज गावामध्ये अकलूज शहरामध्ये आहेत या ठिकाणी. आपण पाहू शकता अकलूज शहरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वारकरी आपण पाहत आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला या रात्रीच्या वेळेत किती सुंदर प्रमाणामध्ये आणि सुंदर असे वारकरी त्याच्यामध्ये किती सुंदर दिसतात. वारकरी चालतात नामाच्या गजरामध्ये चालत असतात तरीसुद्धा थकलेले वाटत नाही. इथे नाचतात दिसतात थकलेले वाटत नाही. कारण वारकरी आहे ना माऊलींच्या गजरामध्ये अजिबात थकलेले वाटत नाही. या ठिकाणी जर पाहिलं तर आता आपण बघू शकता पाहू शकता या ठिकाणी जो आपल्याला लागचा अकलूजचा टप्पा आहे माऊली.